बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आणखी एका टोळीवर केली मकोका अंतर्गत कारवाई। 6 जणांच्या या टोळीत 3 महिलांचाही समावेश। टोळीतील 3 जण फरार। बीडमधील शिक्षक धनंजय नागरगोजेंच्या आत्महत्येनंतर सुप्रिया सुळेंकडून कुटुंबियांना मदत। नागरगोजेंच्या मुलाचा शैक्षणिक खर्च उचलण्याबरोबरच त्यांच्या पत्नीला रोजगार मिळवून देण्याचाही दिला शब्द। चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारी बुकिंगमध्ये 16 कोटींचा अपहार करणाऱ्या दोघांची संपत्ती ईडीकडून जप्त। ऑनलाईन तिकीट बुकिंग करणाऱ्या रोहित आणि अभिषेक ठाकूरनं केला होता गैरव्यवहार। जेजुरी नगर परिषदेकडून वाद्य वाजवून मालमत्ता कराची वसुली। मालमत्ता कर आणि थकबाकी वसुलीसाठी पालिकेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी गेल्या 15 दिवसांपासून शहरात फिरतायत। स्पीकरवर मालमत्ता कर भरण्यासाठी आवाहन केलं जात आहे। सोलापूर आयटीआयच्या निधीअभावी अपूर्ण राहिलेल्या वसतिगृहाचा वापर जुगार आणि अश्लील कृत्यांसाठी। हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर प्रशासनानं तात्काळ दखल घेण्याची स्थानिकांची मागणी। जालन्यात वाढदिवसानिमित्त तलवारीनं केक कापणाऱ्याला पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडील 2 तलवारीही केल्या जप्त। नाशिकमधील सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याची लाथाबुक्क्यांनी मारहाण। हॉटेल समोरील पान टपरी चालकांकडून वस्तू खरेदी करून पैसे न दिल्यानं जाब विचारला असता केली मारहाण। कोल्हापूरमध्ये घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यांना अटक। दोघांकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त। सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस शिपायाला मारहाण केल्याप्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल। आरोपी ओंकार नलावडेला पोलीस स्टेशनला आणलं जात असताना त्याने पोलिसांवर हल्ला केला। ओंकारवर गुन्हा दाखल। नागपूरच्या हिंगणा तालुक्यातील गुमगावमध्ये भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। 15 ते 20 कुत्र्यांनी हर्षिता चौधरीवर केला हल्ला। लोणावळ्यातील लोहगड परिसरात बेपत्ता झालेल्या तरुणीचा मृतदेह आढळला। या तरुणीची हत्या झाली की आत्महत्या, पोलिसांचा अधिक तपास सुरू। रायगडावर पाय घसरून पडल्यानं 64 वर्षीय भीमराव घायवन यांचा मृत्यू। पुण्याच्या उरळी कांचनमधील घायवन हे पर्यटनासाठी रायगडावर गेले होते। यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील लोणी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची गैरसोय। वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहत नसल्याची बाब समोर। रात्रीच्या वेळी गरोदर महिलेवर उपचार होऊ शकले नाहीत। भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 58व्या गळीत हंगामाची सांगता माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला हा सोहळा। कृषी विभागाच्या 22 ते 23 मार्च दरम्यान धान्य महोत्सवासाठी कृषी सहाय्यकांना काम। त्यामुळे जलतारा प्रकल्पावर परिणाम होण्याची शक्यता। कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची राजकीय पक्षांची मागणी। लातूरच्या काही भागात अवकाळी पावसाची हजेरी तर रायगव्हाणमध्ये मुसळधार पावसासह गारपीट। अवकाळी पावसाचा फळबागांना मोठा फटका। अहिल्यानगरच्या 12 गावांमध्ये मार्च महिन्यातच पाणी टंचाई। बहिरवाडी, ससेवाडी, इमामपूर, नारायणपूर, डोह आणि जेऊर गावच्या आजूबाजूच्या वाड्या वस्त्या अशा 12 गावांना पिण्याच्या पाण्याची टंचाई। गावामध्ये टँकर सुरू करण्याची मागणी। वर्ध्याच्या जाम हिंगणघाट मार्गावर रस्त्यालगतच्या झाडांना आग लागली। अग्निशमन दलानं त्वरित आगीवर नियंत्रण मिळवलं। पुण्यातील साई भक्त गरुडकर परिवाराकडून साई चरणी सुवर्ण हाराचं दान। 55 ग्रॅम वजनाचा हा हार असून याची किंमत 5,40,000 रुपये आहे। साई संस्थांकडून दानशूर साई भक्तांचा सत्कार करण्यात आला। स्पेशल ऑलिम्पिक भारत पेंटच्या सुहित जीवन ट्रस्ट आणि ESPNच्या संयुक्त विद्यमानं विभागीय क्रीडा स्पर्धा। रायगड, पुणे, मुंबई उपनगर, नवी मुंबईतील 24 शाळांच्या विद्यार्थ्यांचा यात सहभाग। अभिनेता राकेश बापटची स्पर्धेला उपस्थिती। गडचिरोलीतील आदित्य तितीरमारेची अंडर-19 राष्ट्रीय क्रिकेट अकादमी एलिट कॅम्पसाठी निवड। अंडर-19 संघात विदर्भाचं प्रतिनिधित्व करताना केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे आदित्यची निवड। बुलढाण्यातील युवा शेतकरी कैलास नागरेंच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांना मदत करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको। कुटुंबियांना 25 लाखांची मदत देण्याची आंदोलकांची मागणी। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नारंगवाडीत हिंदू संघटनेचा रास्ता रोको। औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यामुळे हिंदू संघटना आक्रमक। आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी। रस्त्यावर टायर जाळून केला निषेध।
धुळ्यात प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचं 3 दिवसीय धरणे आंदोलन. कामगारांना घरं, वारसांना 30 दिवसात नियुक्ती यासह विविध मागण्या त्वरित मान्य करण्याची कामगारांची मागणी. सांगलीतील परमिट रूम धारकांची मद्य विक्रीवरचा 10% व्हॅट रद्द करण्याची मागणी. या मागणीसाठी काल दिवसभर सर्व परमिट रूम व्यवसाय बंद ठेवण्यात आले होते. परमिट रूममधील मद्य विक्रीवर व्हॅट करात 10% वाढ केल्यानं बार मालक नाराज. अकोला जिल्ह्यातील सर्व बियर आणि वाईन बार काल बंद ठेवण्यात आले. हिंगोलीतील वसईमध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याची महिलांची मागणी. दारूबंदीच्या मागणीसाठी महिलांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.